यशोदीच आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. एक मास्टर माइंड सिद्धूजी पाटील सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सिद्धू पाटील यांचा शुभ सन्मान. कल्याण विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू खेळाडू. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, अन्यथा आयोजक सांगतात पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. मंचावरती शुभ सन्मान केला जातोय. आमचे स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. सिद्धूजी पाटील सरांचा शुभ सन्मान केला जातोय. मॅच कडे होऊया. मॅच रंगती मैदानाच्या आतमध्ये. तांबोडी उपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. 2 चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय. आता दुसऱ्या चेंडूवरती चौकार मात्र आलाय. अनेक सारा अभ्यास या खेळपट्टीवरती सांगोळी टीमचा नक्कीच असेल. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका फक्त याला इच दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूचा पण तो मिस टायमिंग आहे. थोडेसे फंबल होत आहेत पण चुकी मात्र होणार नाहीये. पहिला भेग विकेट डाऊन. टीम सांगोडेला लागणार हा पहिला धक्का. फलंदाज रितेश बागटुडगाव. वरती आदित्य आलेत आता. तर प्रत्येकी चेंडूवरती टीम मीटिंग करू नका आपण. 20 मिनिटाचा अवधी आपल्याला असेल. 4 ओव्हरसाठी फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटामध्ये आपण 4 षटकं फेकली नाहीयेत. तर जे तिसगात घेऱ्याच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षण आपण नक्कीच पाहतो. त्यातून एक क्षेत्ररक्षक मध्ये आत घेत सर्कलमध्ये आत घेतला जाईल. याची नोंद घ्या. सर्वच संघ नोंद घ्या. नियम सर्वांना आहेत. नियमांचा पालन करा. तर स्पर्धा आपलीच आहे. अप्रतिम स्पर्धा आहे. श्रद्धांजली चषक 20-25 हे पर्व. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स अटेंज केलाय. देखणा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यजमान विपक्ष पाहुणे सामना आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. यावेळेस मोठा फटका केला होता. मिसफिल्ड होते. थोडे फंबल. एसटी रक्षक चेंडू गोळीच्या वेगाने फरार. आणखीन एक दमदार चौकार. आतमध्ये आदित्य वनडाऊनला आलेत. 2 चौकार मात्र आपण त्यांच्या बॅट मधनं पाहिलेत. आता प्रतिहल्ला चढवला गेलाय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज महेश वरती. यावेळेस रिव्हर्स अटेंज केलाय. आता क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूची फील्ड केली आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं षटक क्रमांक पहिलं संपन्न होत आहे. P1चं षटक आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. पाहिला MP बल्ल्याने त्यांच्या अगेन्स्ट जय जलेश्वर वाडेकर संघ. तर पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्तावित केलाय जय जलेश्वर वाडेकर संघाने. शेवटच्या षटकापर्यंत पण मॅच पाहिली. शेवटच्या चेंडूपर्यंत पण मॅच पाहिली. त्या चेंडूमध्ये षटकाराची गरज असताना आता तिथे शेवटच्या चेंडूवरती झॅल कॅरी केली आणि सामना जिंकला जय जलेश्वर वाडेकर संघाने आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यांना सुद्धा आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. मॅच मैदानाच्या आतमध्ये दुसरी रंगतीये. एका बाजूला ठाकूरपाडा अगेन्स्ट सांगोडे संघ पाहतोय आपण. P2च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू
बॅट अँड बॉलचा काही स्पर्श नाहीये. हा येईल डॉट बॉल. डॉट बॉल इथे ॲड केला जाईल. आमच्या गुणवत्तेच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहू शकतो आपण. भावेश पाटील यांना पाहतोय. स्पर्धा गावची आहे, सन्मानाची स्पर्धा आहे आणि आपले योगदान देत असताना पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळतात. मिस्टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे झेलची संधी जरूर बनली आहे. इथे चुका मात्र दुसऱ्या अटेम्प्ट म्हणजे चेंडूला अडवायचा होता. परंतु झाली आहे इथे चूक आणि या मिळतील धावा 2. इथनं मात्र तुम्ही झेल सोडलाय. काही मॅच मात्र सोडली आहे. नक्कीच कधी-कधी समीकरण आपण पाहतो. एखाद्या फलंदाजाचा झेल जर सोडला, तर नक्कीच तो घातक ठरू शकतो. येणाऱ्या चेंडूंवरती मोठे फटके मारू शकतो. 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. धावसंख्या धावकावरती 16 धावा. P2चं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती ऋषभला पाहतोय. यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार केला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग बिग लॉंग वे. हा येतोय दमदार षटकार. फील्ड थोडीशी फास्ट आहे परंतु चेंडूची फील्ड होईल. पर्यंत चेंडू अडवतील, फेकतील. धावा मिळतील या आणखीन 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. जस्ट रिव्ह्यू असेल. सेफ आहे. यावेळी फटका अटेंड केला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हाय हँडसम षटकार. आपण बॅट मधनं आता षटकार आलाय. षटकारानं आघात मात्र केले. गोलंदाज P2च्या षटकामध्ये ऋषभचा वापर केलाय. ऋषभ महागडा ठरतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. होत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आता बैठक शॉट उडवायचा पुण्याचा चेंडू अलांड कार्पेट चाललाय. मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेले आहेत. चेंडूला उचलतील, फेकतील. आणखीन 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि आदित्यला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 1 गडी बाद. फलंदाजाने आता काय फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बॅटचा पेस खोलन. ओमकारने मात्र काय फलंदाजी केली आहे. वनडाऊनचा फलंदाज आदित्यच्या बॅटमध्ये 2 चौकार नक्कीच पाहिलेत आपण. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती महेशला पाहतोय. सेकंड स्पेल. यावेळेस माझा खोलवर टप्प्याचा चेंडू 11 जो लाईनने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. इथे डॉट बॉल फेकावे लागतील.
मात्र डॉट बॉल फेकावे लागतील कारण धावा जास्तच बनल्यात धावफलकावरती. 37 धावा झाल्यात. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये महेश आलेत आता. जरी पहिल्या षटकाचा विचार केला, 14 धावा जरी खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु आता मिस्टेक होणार नाहीये. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. लागतो या टीम सांगोडेला दुसरा धक्का. बिग विकेट डाऊन. ना धर्म के नाम पर अन्याय किया, ना किसी के साथ भय किया, हर एक के हक के लिए तलवार उठाया, हिंदू की शान, हिंदू की पहचान, शिवाजी महाराज ये उनका नाम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका कनेक्ट करायचा होता. मिसफिल्ड होतीये थोडीशी. इशरक फंबल होत आहेत आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं मात्र आता कमबॅक केलंय गोलंदाज महेशने. का भरोसा दाखवलाय आपल्या संघ नायकाने माझ्यावरती. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 14 धावा जरी खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक गोलंदाजी करत होता. अद्याप एकही धाव आली नाहीये या षटकामध्ये. बॉल यावेळेस मध्ये पुन्हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पंचांना दर्शवत असताना हवेष्टीच्या बाहेर असलं चेंडू. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धाव संख्या धावकावरती 38 धावा 38. बिग फाईट मॅच पाहतो आपण. दोन ताकदवर संघ एकमेकाच्या मात्र दिशेने खेळतायत. दोन्ही संघ याच विभागातील पाहतोय आपण. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला दर्शवत असताना धावयष्टीच्या बाहेर आणखीन एक स्क्वेअर बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. महेशचा विचार केला तर 3 चेंडू सुरेख फेकले. त्याच्यानंतर दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट, आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना गोलंदाज महेश कर्ण लगोटचा तिसरा वाईट बॉल येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. प्रश्न निर्माण झाला असेल चेंडू कोणत्या दिशेने ट्रॅव्हल करायचा आहे. यावेळेस मोठा फटका खेळता आला तो कार्पेट मिड ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने आले. चेंडूला पहिल्या टप्प्यावरती उचलला फेकलाय. एक धाव तर पूर्ण झाली तरी साहेब मिसफिल्ड होते तिथे, परंतु तू मै आणि रनआउटच्या स्वरूपात लागतो हा तिसरा धक्का टीम सांगोडेला. केतन बॅक टू डगआउट. परंतु षटक मात्र कुठेतरी किस्सा चालू आहे. त्यावेळेस रिव्हर्स अटेन्स करायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ इष्टकेच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. रिव्हर्सचा फटका लगा तो तीर नाही तो फकीर असा जाणला जातो. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकामधील महेशला पाहतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका घालायचा होता. एज लागते पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक बिग विकेट डाऊन. आता जो आघाडीला आलेला ओमकार मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन. ओमकार बॅक टू पॅव्हिलियन. विकेटची मात्र गरज होती ती अष्टमी ठाकूर पाडाला. ती विकेट मात्र मिळाली आहे. त्याच्या बॅट मधनं धावा बनत बनत होत्या.
ओमकारचा विचार केला तर पण त्याच्या बॅटमधनं धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या आपल्याला. 2 षटकार आणि एक चौकार मात्र पाहायला मिळाला त्या बॅटमधनं. तो मैदानाच्या बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज खेळपट्टीवरती यश आलाय आता मात्र. नेट नंबर 6 वरती आपण पाहू शकतो यशला. प्रवीण आणि यश ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर बॉबी सांगोडे एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 41. पहिला बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू गुडलान स्पॉटवरती पडला आणि इष्टकेच्या हातामध्ये विसावतोय. आणखी येणे हात डॉट बॉल. डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील. पहिला सामना आपण पाहिला लो स्कोरचा सामना नक्कीच पाहिला. 5 षटकामध्ये विचार केला तर सांगोडच्या कॅप्टनने सांगितलंय 50 ते 60 धावा बनवू. समोर तेवढा ताकदीचा संघ पाहतोय आपण. यावेळेस मोठा फटका अटेंड केला तर फक्त दिशा द्यायची होती परंतु पंचामा दर्शत असताना डाव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. 42 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो एक यंगस्टर गोलंदाजी मार्क वर बॉबीला पाहतो आपण. पुढचा बॉल बॉबीचा. मोठा फटका अटेंड केलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धाव संख्या 44 धावा. नक्कीच टीम टाकरूपाला इथे सूचना असेल. 4 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांची मॅच आहे. येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये आपण जर 4 षटकं पूर्ण केली नाहीयेत तर एक फिल्डर आपला आतमध्ये घेतला जाईल. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका अटेंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू साईड स्क्रीन वरती आदळलाय आणि हा येतोय हाय हँडसम दॅट्स इट षटकार. प्रवीणची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तर बोलतीये. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. बॉबी. यावेळेस पूर्णतः मोठा फटका केल्याचा होता चेंडू. नो मॅन स्लॅम मध्ये ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील फेकतील. एकच धाव. तरी षटकार आला तरी मात्र बॉबीने इथे मात्र कमबॅक करून दिलंय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला थांबवलं. आता स्ट्राईक चेंज झालीये. स्ट्राईक रोटेट झालीये. यशकडे स्ट्राईक आली आहे. यशला इथनं मोठे फटके मारावे लागतील. कारण धावा बनल्या नाहीयेत. मागच्या 2 षटकांचा विचार केला 35 धावा पाहिल्या होत्या आपण. तो आता धावफलक पुढे सरकले. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. त्याच्या फॉलोअर मध्ये चेंडूला अडवायचा होता. तो आणखीन एक सिंगल ऍड होईल. चौथं षटक पाहतोय आपण मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या बॅटमधनं जरी एक षटकार आलाय इथनं पूर्णपणे फलंदाजांना थांबवण्याचं काम गोलंदाज बॉबी मात्र करतोय. 10 धावा आल्या त्या षटकामध्ये. तथापि काही चेंडू शिल्लक आहे ते षटकातील. बॉल बॉबी. यावेळेस मोठा फटका कनेक्ट केलाय परंतु चेंडू हवाई सफर. A1 कॉलनीचा हा येतोय ब्रँडेड षटकार. बॉल हरवला फुटला. आता जर बॉल भिजला तर मात्र नवीन बॉल देण्यात येईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग ही करावीच लागेल. हाही या स्पर्धेचा नियम आहे.
स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणय आलाय आता. स्लॉगरचं षटक नक्कीच हे षटक हाणामारीचं असतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणे गरजेचं असतं आणि इथनं धावा बनवाव्या लागतील. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या 58 58 धावा लागतायत. दुसरी मॅच आपण पाहतोय. यजमान विपक्ष पाहुणे एका बाजूला अष्टविनायक ठाकूरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सांगोडे हा संघ. 58 धावा लागल्यात. 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणय आला आता. पहिला बॉल सांगोडे एंड करणं. फुलटॉस आहे. जोरदार प्रहार करायचा होता परंतु मिड विकेटच्या क्षेत्राच्या चेंडूवरती आला. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा कॉल. तर दुसरी धाव नाहीये, येत नाहीये. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 59 59 धावा. स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा बॅटच्या माध्यमातून किती धावा पाहायला मिळतील आपल्याला. तर स्लॉगरचं षटक पाहतोय आपण. गोलंदाजी मार्गवरती प्रणय सज्ज झालेत. प्रवीणच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहिलेत आपण. यावेळेस मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच उडालाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड चौकार. सुद्धा अनेक सारे प्रेक्षक पाहतायत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. सांगोडे गावामध्ये अप्रतिम स्पर्धा पाहतोय आपण. श्रद्धांजली चषक 2025. यावेळेसचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. तुन्ना तुन्ना गेंद कहा गई गुन्ना. गेंद गही तारा मंडल. 6 रन. प्रणयचा यावेळेस फुलटास आहे. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात यशला मात्र परतावं लागतंय. आणखीन एक धक्का टीम सांगोडेला. सत्तर धावा लागल्या आहेत धावफलकावरती. अद्याप या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे. प्रवीणची बॅट मात्र बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. त्यावेळेस मोठा फटका अटेंड केलाय. मिसटायमिंग आहे. शतक खूप वेगाने चालले चेंडूवरती. कॅचची संधी आहे परंतु ते मिसफिल्ड होतीये. सुटलाय कॅच प्रवीणचा. ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. प्रवीणला मिळतो हा जीवनदान. इथनं शेवटचा चेंडू. एकाच मोठा फटका पाहायला मिळेल का. कारण प्रवीणची बॅट मात्र बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. त्याचा तुम्ही झेल सोडलाय आणि येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच एक चांगले टार्गेट सेट करेल टीम सांगोडे हा संघ. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 72 72 धावा. यावेळेचा बॉल मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. आणखीन एक दमदार प्रवीणच्या बॅट मधनं आलाय षटकार. ज्याची तुम्ही झेल सोडली त्याचं त्यांनी उत्तर मात्र षटकाला दिलंय. हा येतोय षटकार आणि षटकाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 78 78 धावा आणि इथनं बनवायचे टीम अष्टविनायक ठाकूरपाडाला 79 म्हणजे 79 धावा बनवायच्या आहेत. डीजे अंकावरती आले. नक्कीच प्रवीणच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या 32 धावा. तब्बल 4 षटकार आणि एक चौकार. काय इनिंग पाहायला मिळाली आपल्याला. 9 चेंडू पेस करत असताना
तब्बल 32 धावा आपल्या बॅटमधनं बनवल्या आणि स्कोर कार्ड वरती धावा आल्या 78 आणि इथनं बनवायच्या आहेत टीम अष्टविनायक ठाकूरपाडाला 79 धावा बनवायच्या आहेत. तर आम्ही समालोचनामध्ये परिवर्तन करतोय. ऐकूया आपण याच गावचा एक गोड आवाज. ओमी सुतार. थँक्यू. यस ते समोर जे आमच्या स्मशानभूमी आहे तिकडे ते प्रेक्षक जे बसले आहेत ते जरा गाडीचा आपण मिरर जरा खाली करायचा आहे. या ऐकूया आपण याच गावचा एक गोड आवाज ओमी सुतार सर यांना. थँक्यू. Thank you so much, DJ. एका बाजूने एका अवधीपी सांगोड ते दुसऱ्या बाजूने श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ बॅटिंग करत असताना पहिल्यांदा आपण धावफलकावर धावा पाहतोय. तब्बल 78 धावा जोडल्यात. या क्रीडांगणाची संपूर्ण माहिती आहे सांगोड्याच्या खेळाडूंना. या क्रीडांगणावर नक्कीच सराव करत असतात आणि घरचं होम क्रीडांगण आहे. ॲडव्हान्टेज उचलताना या टीमचा मास्टर ब्रेन सूरज पाटील यांच्या मागे पाहायला मिळेल. नक्की जर्सी क्रमांक त्यांची आज 3 पाहायला मिळत नाही, 33 पाहायला मिळते. कारण याचा 03 म्हणून इंस्टाग्रामवर व्हायरल असतात सातत्याने. निखिल पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक वेगवान गतीचा या सांगोड्या गावामध्ये जर विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना आहे. वेगवान गतीचे गोलंदाज या सांगोडे संघाने निर्माण केलेत. सुपरस्टार आहेत सांगोडे संघामध्ये. परंतु लय मध्ये यायला लागेल. लय भारी गोलंदाजी करावी लागेल निखिल पाटीलला. गोलंदाजी आहे संघामध्ये. निखिल पाटील पहिलं षटक संघाने नक्कीच जबाबदारी सोपवली गेली. या टीमचा कॅप्टन सूरज पाटील, व्हाईस कॅप्टन केतन सुतार आपण पाहतोय. दोन्ही खूप अनुभवी खेळाडू आहेत. निखिल पाटीलचा पहिला चेंडू जोरदार टाळ्या. पहिल्याच बॉलवर विस्फोट हवयाला आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना दिली. फटका ठोकलाय. सिक्सर येतोय. पुढचा चेंडू निखिल पाटील शॉर्ट ऑन पुलचा फटका सुरेखाने चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा बार. 1 बाउन्स येतोय चौकार.
त्यांच्या पाठीराख्याला भीती आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र घडताना पहिल्या चेंडूवर निखिल पाटीलला लयमध्ये यावं लागेल. संपूर्ण सांगोडे संघाचे पाठीराखे आता उठून उभे राहिले असतील. राजे छत्रपती स्टँड्स भरलेला आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चहू बाजूने प्रेक्षकांची गर्दी. निखिल पुन्हा एकदा नक्कीच मेंटॉर या टीमचं संदीप पाटील आहेत. त्यांचा आवाज येतोय मैदानाच्या बाहेरून. अजून त्यांच्यामध्ये देखील उत्साह आहे. पुढचा चेंडू ठाकूरपाडा संघ वार पे पलटवार करतोय. चेंडूला पाठवून दिलाय. बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका. वन बाउन्स आणखी एक चौकार. तर नक्कीच मॅन ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी जी स्पोर्ट्स सायकल आपल्याला लाभली आहे. सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर पाटील उर्फ डीबी यांच्या माध्यमातून ती आपल्याला स्पोर्ट्स सायकल अवेलेबल झालेली आहे. आणखी एक चांगला फटका. आदित्य पाटील होते आणि त्याला बीट करून बॉल निघून चालाय बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. की बॅटिंग या मैदानावर करतो सांगोडे संघ सराव, परंतु गोलंदाजीला वेगळ्या मैदानावर जातोय. कारण हल्ला तसा चढवला ठाकूरपाडा संघाने. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट. व्हॉट अ शॉट. चांगली बॅटिंग. कव्हर्सला अटॅक. एकच धाबेती आहे. एका धाबेच्या मदतीने धावफलक. वेगाने पुढे जात आहे. 19 या आकड्यावर 5 चेंडू संपलेत. अजून एक चेंडू बाकी आहे. ऋषभकडे स्ट्राईक असेल आता. सागरने 5 चेंडूंचा सामना केलाय. 19 धावा आतापर्यंत बनवल्यात. स्वीप करायचा होता. चांगला चेंडू. निर्धाव चेंडूने षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 19. टर्निंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करावी लागते आणि तशा पद्धतीने जर आपण गोलंदाजी हाताळली तर खरोखरच आपण मोठमोठ्या फलंदाजांना गार करू शकता. जसं आपण पहिल्या फेरीमध्ये पहिलाच सामना वाडेकर बनाम एम पी बल्ल्यानीच्या बॅटर्सला जे शांत ठेवण्याचं काम केलं ते वाडेकरच्या गोलंदाजाने केलं. तर नक्कीच मिनीश पाटील यांचं शुभागमन होत आहे. मिनीश पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि प्रेम पाटील साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. जल म्हणजे जीवन असं म्हटलं जातं आणि जीवनाची व्यवस्था केली असं म्हणायला हरकत नाही. डॅशिंग पर्सनॅलिटी आहेत मिनीश पाटील आणि आज नक्कीच ब्रास बँड स्पर्धा देखील आहे तिसगावमध्ये. ब्रास बँड स्पर्धेमध्ये नक्कीच सहभाग घेतलाय. त्या बँड पथकाला शुभेच्छा देऊयात आपण या स्पर्धेच्या वतीनं. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. केतन सुतारने दांडी वाकवली आहे. यष्ट्यांचा वेज फॉर दृष्ट्राय आईनी पहिल्या विकेटचं पतन. नक्कीच महाराष्ट्र पोलीस या सेवेत कार्यरत असलेले महेश ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3. पण तो सांगोड एक्सप्रेस केतन सुतार पहिल्याच चेंडूवर मॅजिकल चेंडू फेकतो आणि फलंदाजाला पूर्णतः गार करतोय. वेगवान गतीचा गोलंदाज आहे. आपल्या वेगासाठी जाणला जातो केतन सुतार.
आणि गतीमध्ये बीट केलं खऱ्या अर्थाने. खूप साऱ्या मॅचेसचा दांडगा अनुभव केतनकडे. मी सातत्याने म्हणत असतो केतन जर एकदा लय मध्ये आला तर फलंदाजांना सूट देणार नाही. मोठमोठे फलंदाज गार केलेत. तोच केतन सुतार पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दुसरं षटक आहे वैयक्तिक केतनचं पहिलं. समोरच्या दिशेने झेलची संधी. वन मोर विकेट येईल का? काय घडलंय? खराब क्षेत्रक्षण यशच्या माध्यमातून मी म्हणेन जजमेंट यशला करता आलेलं नाहीये. तर लक्षात घ्या या स्पर्धेचं भान ठेवा. बाहेरून आपण जास्त आवाज देऊ नका. फक्त टाळ्या वाजल्या पाहिजेत. ठाकूरपाडा संघ ते इतक्या ताकदीचा संघ आहे. त्यांचा दबदबा राहिला आहे अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू वाईट बॉल येतो परंतु नक्कीच या विभागामध्ये या क्रीडांगणावर देखील चॅम्पियन राहिलेले आहेत. MP स्पोर्ट्स बल्याणी संघाला पराजित केलं होतं मेगा फायनल मध्ये. तोच ठाकूरपाडा संघ अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपण पाहतोय. हरेश ठाकरेची अनुपस्थिती आज नक्कीच कळतीये थोडीशी. यावेळी चांगला चेंडू लाऊड अपील फिंगर अप स्लोअर गतीचा चेंडू आणि फसवलं चकवलं फलंदाज गार. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा सहजासहजी हार मानणार नाही. चॅम्पियन आहेत. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. एकापेक्षा एक सुपरस्टार या संघामध्ये असतील. गोलंदाजीमध्ये नक्कीच निराश केलं परंतु फलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये दबदबा निर्माण करतोय. परंतु सध्याच्या घडीला केतन देखील लयमध्ये येतोय. केतनने 3 चेंडू हाताळलेत आणि पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरी दुहेरी धाव, त्यानंतर वाईड आणि आणखी एक विकेट. ओ हो परफेक्ट यॉर्कर. काय वेगाने गोलंदाजी करतोय. ब्रह्मास्त्राचा मारा. केतन लयमध्ये नक्कीच इन्फॉर्म खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये निराश केलं केतनने परंतु गोलंदाजीमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 मध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा केतन सुतार मोर द स्टंप्स. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा का बसला. फटका सुरेख देखना फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. येतो हा चौकार. शिल्लक असेल अंतिम चेंडूवर किती धाबा येतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धाबा आल्या केतनचा. यावेळी प्रहार केलाय केतनच्या चेंडूवर. पाठवून दिलाय बॉलला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार आणि फेकलाय षटकार. प्रवीण सुतार येतोय तिसऱ्या षटकामध्ये. स्मॉल साइज पॉकेट डायनामो
सांगोडे संघाचा. सूरज पाटील यष्ट्यांच्या मागे आहे. क्रिश का सुनेगा? नक्कीच यानंतर क्रिश का सुनाना पडेगा. 2 षटक संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल 32 आपल्याला पाहायला मिळते. 16.00 च्या सरासरीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. धावफलकावर भरपूर धावा स्कोर केल्यात. ठाकूरपाडा संघ मी म्हटलं होतं की सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. दबदबा कायम ठेवतो या मॅचमध्ये देखील अजून स्वतःला जिवंत ठेवलाय. कारण त्या श्रद्धांजली चषकाचं त्यांना महत्त्व माहिती आहे. तर इथून जर ते पराजित झाले तर नक्कीच एक वर्षभर या स्पर्धेची वाट त्यांना पाहावी लागेल आणि ते नक्कीच माहिती आहे त्यांना. तिसरं षटक प्रवीण सुतार. प्रवीण सुतारच्या हातामध्ये चेंडू. ओम पाटीलची आक्रमक इनिंग पाहायला मिळाली आणि मी आधी देखील म्हटलं होतं की ओम पाटीलला जर संधी दिली तर चांगला बॅटर आहे. चांगल्या टचमध्ये इन्फॉर्म बॅटर आहे. सातत्याने सराव करत असतो आणि नक्कीच त्याला देखील संधी देणं खूप गरजेचं आहे. कारण युवा सुपरस्टार आहे ओम पाटील. ओम पाटीलकर या नक्कीच मी विश्वास ठेवत असतो. तर तशी बॅटिंग त्याची राहिली आहे. संधी मिळणं खूप गरजेचं आहे. परंतु पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट. ओम पाटील चेंडूपर्यंत पोहोचेल तिथे. चेंडूला उचलतोय, फेकतोय दरम्यान एकच धाव. प्रवीणची इनिंग आज महत्त्वाची होती. प्रवीणच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाच्या 32 ते 33 धाबा आल्यात आय थिंक. 32 धाबा बनवल्या. स्मॉल साईज पॉकेट डायनामो नक्कीच हे नामकरण मी दिलंय त्याला या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. परंतु वैयक्तिक जीवनामध्ये मी नक्कीच त्याला वेगळ्या भाषेमध्ये बोलत असतो. प्रवीण पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. आदित्य पाटील चेंडूवर येतोय. फेकी चांगली. खूप चांगली फेकी आदित्यच्या माध्यमातून. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत प्रवीणने खर्च केल्या. तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. वेगाने जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. जास्त व्हेरिएशन करत नाही प्रवीण. नॉर्मल जे अस्त्र आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु लाईन आणि लेंथ प्रवीणची चांगली असते. मागे पुढे टप्पा त्यानंतर गती परिवर्तन करण्याची क्षमता आहे. यावेळी सूरज पाटील होते. यष्टीरक्षक बीट, बॅटर बीट, लॉंग स्टॉप आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडूला पाठवून दिलं सीमापार. नशिबाचा चौकार. आहे तिथे धावबाची शक्यता आहे तिथे आणि सफल धावा पूर्ण केल्या. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. सागर बाद झाल्यानंतर ऋषभ डाव सावरतोय. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालंय. ब्लॉक हॉलमध्ये चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय प्रवीणच्या माध्यमातून. धावसंख्या 41. षटक समाप्त. तिसरं धावफलकावर धाबांची टोटल 41. 41 धाबा झाल्या. अजून विजयासाठी 12 चेंडूमध्ये तब्बल धाबांची गरज आहे. 38. 38 धाबा. भरपूर पल्ला पूर्ण करायचा आहे. लांब लचक पल्ला पूर्ण करायचा आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला.
मित्रांनो, सांगोडे संघाचं कौतुक करेन, कारण एक चॅम्पियन संघ आपल्या विरुद्ध बाजूने उभा आहे आणि कुठेतरी ते चॅम्पियन संघाविरुद्ध त्याच पद्धतीने फाईट दिली जाते. असं वाटत नाही की कुठेतरी एक नवोदित संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी देखील होती. पहिलं षटक थोडंसं मागडं होतं. 19 धावांचं निखिल पाटीलचं. त्यानंतर वापसी, वापसी आणि वापसी. केतन सुतार सेकंड स्पेलमध्ये, कारण केतननी चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये केली होती सांघिक, आणि सांघिक कोट्यातील आता चौथं षटक केतनच्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि अंतिम षटक असेल, कारण केतन 2 षटक हाताळू शकतो या संपूर्ण इनिंगमध्ये. एक गोलंदाजाला 5 ओव्हरमध्ये 2 षटक हाताळण्याची मुभा दिली जाते. केतन सुतार पहिलाच बॉल एलबीडब्ल्यू साठी अपील केली, अपील स्वीकारली, फिंगर अप, 1 मोर विकेट डाऊन. केतनला मिळते सफलता. साहेब उपस्थित आहेत. साईक अधिपरनाथ सांगोडे क्रिकेट क्लबचे मेंटोर आहेत आणि विनंती करतो त्यांना आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. मेंटोर आहेत. आपल्या ऐकण्यामध्ये चूक झाली असेल, कारण मी शब्द अचूक उच्चारले होते आणि तो मी कॉन्फिडन्स नक्कीच दाखवू शकतो. काल देखील कॉन्फिडन्स होता. चांगला सामना रंगतोय. पहिल्या चेंडूवर केतनला सफलता मिळते. 11 चेंडू 38 ची गरज. केतन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, पंचाच्या डाव्या बाजूने. अप ट्रॅकर, बॅटची एज, बॅक टू बॅक, सलगचा धक्का क्रमांक लागला दुसरा. केतनला आणखी एक विकेट मिळते. 1 मोर विकेट डाऊन. नक्कीच त्यांना विनंती करतोय, या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या सांगोडे नगरीमध्ये. श्रद्धांजली चषक 2025 हा तर आपण अनुभवताय. नक्कीच सांगू इच्छितो, सांगोडे बनाम ठाकूरपाडा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सांगोडे संघामध्ये संघाने 78 धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये. चेस सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, रेस सुरू आहे दोन्ही संघामध्ये. ओम पाटील चेंडूवर येतोय, चांगले कलेक्शन पाहायला मिळत आहे, परंतु आउटफील्ड थोडीशी ती खराब होती. खाया पिया कुछ नाही और गिलास थोडा आठाना असं झालं असतं ओम पाटील. तीन चेंडू मध्ये एक धाव. सांगोडे एक्सप्रेस केतन सुतार वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. कोंडेरेन कडना पुढचा चेंडू समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. धाव मिळेल फक्त एक. प्रेक्षकांचा आवाज येतोय, ताल्यांचा गजर होतोय. सांगोडे संघाचे किती पाठीराखे आहेत, ताल्यांचा आवाज येत नाहीये. ताल्या वाजू द्या. संडे धमाका पाहायला मिळू शकतो का? पुढचा चेंडू पुन्हा एकदा केतन. ओ हो हो, अप्रतिम परफेक्ट यॉर्कर, फुलर लेनचा चेंडू. यासाठी जाणला जातो केतन. केतन टन टना टन सुतार, काय जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू बॉलिंग ट्रॅक वर. आता फक्त 7 चेंडू फेकले जातील या सेकंड इनिंग मध्ये.
अंतिम बॉल. आपट्याकर आणखी एक चांगला चेंडू आहे. कोणती धाव मिळणार नाही. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी जर आवडली असेल तर केतनसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट 13 धावा खर्च करून आणि चौथ्या षटकामध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट 2 षटकामध्ये 4 विकेट मिळवल्यात. काय जबरदस्त कमबॅक राहिलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी आता श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला धावांची गरज असेल. 36 एकतर्फी सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवर रितेश पाटील. या हंगामामध्ये रितेश पाटीलने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि कुठेतरी संघनायकाने सूरज पाटीलने आता रितेशच्या खांद्यावर तो विश्वास दाखवलाय. खांदे मजबूत आहेत रितेशचे. बॅटिंगमध्ये म्हणा, क्षेत्ररक्षणामध्ये म्हणा, गोलंदाजीमध्ये म्हणा, तो भार उचलत असतो रितेश. राईट आर्म राऊंड द स्टंप्स. पहिला चेंडू चांगला राहिला. लिगल डिलिव्हरी. आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असं म्हणायला हरकत नाही प्रसाद सर, कारण कसलेली आणि फसलेली गोलंदाजी राहिली आहे. इथल्या सर्व चोरवाटा माहिती आहेत सांगोडे संघाला आणि त्या चोरवाटांचा वापर देखील केला. पुन्हा एकदा रितेश पाटील. लोहार गतीचा चेंडू जबरदस्त. वाटेकर संघ इथे उपस्थित आहे आणि असं वाटलं होतं की कुठेतरी फिंगर रोल होते. वाडेकर संघाचा गोलंदाज आहे की काय. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 35 धावांची गरज. रितेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट. हवयाला चेंडू 1 बाउन्स पाठवून दिला सीमा पार. येतोय चौकार. शॉर्ट आर्म पुल देखना फटकाय. पॉवर हिटिंग आणि चेंडूला पाठवून दिला सीमा पार. बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आणि यापुढील बिग फाईट वाडेकर बनाम कोणता संघ असेल. समोरच्या दिशेने चांगला फटका. क्षेत्ररक्षक केतन आला. केतन आज चूक करणार नाही. विकेटचं पतन होत आहे. ठीक आहे. या मॅच मध्ये एक लिगल डिलिव्हरी आणि हा सामना फिनिश होईल. सांगोडे संघ हा सामना जिंकतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. एकतर्फी सामना करून सोडलाय, कारण 79 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ पछाडलाय, पिछाडीला आहे सध्याच्या घडीला. संदीप पाटील सरांचं देखील शुभागमन होत आहे. यावेळी चांगला चेंडू आणि सोबत इथे 4 मिळतील, परंतु मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे आणि हार्ड अँड टफ लक श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. आपण खूप लांबवरून आलात, नक्कीच धन्यवाद व्यक्त करेन वेळेवर उपस्थित राहिला. ठाकूरपाडा टीम शेक हँड करा. सांगोडे संघ ठाकूरपाडा टीमला देखील विनंती असेल आणि मैदान सोडायचं आहे. दोन्ही टीम शेक हँड करा प्लीज. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल. नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देतोय ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये
पहिल्याच मॅच मध्ये चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. तर नक्कीच तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देतोय. खऱ्या अर्थाने दावेदार 2 होते मॅन ऑफ द मॅचसाठी. प्रवीण सुतार देखील होता, केतन सुतार देखील होता. परंतु प्रवीणने बॅटिंग करत असताना 34 धाबा बनवल्या आणि तिसरं षटक हातात असताना फक्त आणि फक्त 9 धाबा खर्च केल्या आणि त्या 9 धाबा खूप महत्त्वाच्या होत्या आणि 34 धाबा देखील खूप महत्त्वाच्या होत्या. म्हणून आपण प्रवीण सुतारला मॅन